समुद्राच्या मधोमध एक असा किल्ला आहे जिथे पोहोचण्यासाठी समुद्राचा रस्ता देतो. रात्री अलिबागला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कुलाबा किल्ल्याकडे निघालो. हा जलदुर्ग म्हणजे समुद्रात एका बेटावर उभा असलेला किल्ला आहे. समुद्राला ओहोटी लागली की इथे चालत जाता येतं आणि भरती असेल तर बोटीने जावं लागतं. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला सगळ्यात शेवटचा किल्ला मानला जातो. नंतर हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता आणि तेव्हापासून इथल्या देवी देवतांची सेवा सुरू राहावी म्हणून काही गुरव कुटुंब इथे ठेवली गेली आणि त्यांचे वंशज आजही हे कर्तव्य निभावत आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रत्येक भिंतीत इतिहास जाणवतो. या किल्ल्यात भवानी माता, गणेश पंचायतन, हनुमान आणि भगवान शंकर यांची मंदिर आहेत. किल्ल्यातले अवशेष पाहताना जाणवतं काळ बदलला पण बांधकाम अजूनही भक्कम उभं आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या मधोमध असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आणि तलाव आहेत. दुर्गरचना इतकी सूक्ष्म होती की तटबंदीमध्ये त्या काळातील स्वच्छतागृह आजही आपल्याला पाहायला मिळतात. या किल्ल्यावरून समुद्रात दूरवर असलेले खांदेरी आणि उंदेरी हे किल्लेही स्पष्ट दिसतात. संध्याकाळी किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त तो या ठिकाणाला अजून वेगळं बनवतो.